आदिवासी विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी उपोषणाचा आज 15 दिवस आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे। काल देखील जे राज्याचे आदिवासी मंत्री आहेत अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील जे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आहे यांच्याशी 5.5 तास चर्चा केली आहे। एकंदरीतच या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर खरं तर काय ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत असं काही विद्यार्थी म्हणत आहेत, परंतु या मागण्या आम्हाला GR दिल्या तर आम्ही मान्य करू असं देखील विद्यार्थी म्हणत आहे। परंतु मोठ्या प्रमाणात जे आदिवासी विद्यार्थी आहेत यांना पाठिंबा मिळताना पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच आज खरं तर जे ठाणे जिल्ह्यातील जे आमदार आहेत अशोक निकोले यांनी देखील आत्ता त्यांनी देखील भेट दिलेली आहे। आपल्यासोबत विनोद निकोले सर आहेत। सर काय सांगाल, खरं तर पाठिंबा दिलेला आहे, विद्यार्थ्यांचा रोष मोठा पाहावयास मिळत आहे। एकंदरीत 6 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे, तरी देखील अजून सरकारने ज्या मागण्या आहेत त्या मान्य करताना दिसत नाहीत। काय कसं बघता? हे महायुतीचं सरकार आहे, हे अपयशी सरकार आहे। कारण गेल्या 14 मतलब आजचा 15 दिवस हा उपोषणाचा आहे। पुणे मांजरी या वसतिगृहाच्या समोर हे विद्यार्थी बसलेले आहेत। मागण्या काही फार मोठ्या नाहीत, रास्त मागण्या आहेत की जे आमच्या हक्काच्या आहेत। त्याकरिता हे जवळजवळ विद्यार्थी 15 दिवसापासून उपोषणाला बसलेत। त्याच्यामध्ये मी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे। 2 विद्यार्थी, मला काही माहिती मिळाली त्या पद्धतीने 2 विद्यार्थी त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। आणि मी असं सांगू इच्छितो की सरकारने एवढे दिवस उपोषणाचे या ठिकाणी एवढी म्हणजे गंभीर परिस्थिती होतोपर्यंत आणि म्हणजे गप्प बसू नये। कालच्या दिवशी मंत्री महोदय या ठिकाणी येऊन गेले, झिरवाळ साहेब येऊन गेले, अनेक दिवसांपासून साहेब येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला भेटावं अशी देखील मागणी विद्यार्थी अनेक दिवसांपासून करतात। मुख्यमंत्र्यांनी भेट दिली पाहिजे। आणि ज्या काही आता कसं उईके साहेबांनी, आता मला त्याची कल्पना पण उईके साहेबांनी हा शब्द शिष्टमंडळाला बोलले की माझ्या हातात निर्णय नाही, तो मुख्यमंत्री निर्णय घेतील। तर सरळ थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांनी हे प्रश्न सोडवले पाहिजे। शिष्टमंडळाचे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला ज्या 13 मागण्या आहेत त्या मान्य आहेत, परंतु आम्हाला लिखित स्वरूपाचा GR सरकारने 2 दिवसात द्यावा असं विद्यार्थी म्हणतात। दिला पाहिजे। 2 दिवस विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, त्या 2 दिवसात त्यांनी GR दिला पाहिजे। त्यांच्यावर कुठे फायनान्शियल बर्डन येणार आहे? ज्या मागण्या आहेत त्याच मान्य करायच्या आहेत। जे काही GR मागे निघालेले आहेत, फक्त हा जो 14/2026 जो काही GR होता तो मागे घेतलेला सरकारने, पण पुढचा जो आहे त्याची अंमलबजावणी करावी। आज आणि उद्या 2 दिवस दिलेले आहेत, या 2 दिवसामध्ये सरकारने याची दखल घ्यावी। अन्यथा मी एक आमदार म्हणून इथे आलेलो आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जवळ 25 आदिवासी आमदार आहेत। एकत्र होऊन संपूर्ण महाराष्ट्रामधले हे जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना एकत्र करून एक मोठं आंदोलन आम्ही उभं करूया। विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, आंदोलन कुठं असणार ते आम्ही नंतर निर्णय घेऊ, कुठे घ्यायचा, विधानभवनावर घ्यायचा, मंत्रालयावर घ्यायचा किंवा कुठे घ्यायचा आम्ही नंतर निर्णय घेऊ। परंतु 2 दिवस, त्या 2 दिवसामध्ये हे उपोषण सरकारने मागण्या मान्य करून हे उपोषण मागे घेण्यात आलं साहेब। पण 2 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे। 15 दिवसांपासून विद्यार्थी अगदी उपोषण, पाण्यावरती उपोषण कारण सारखं त्यांना आरोग्य विभागात नेण्यास येत आहे, परत आणण्यात येत आहे, पण विद्यार्थी उपोषणावर आहेत, ते ठाम आहेत। मी हेच म्हणतो की हे भावनारहित सरकार आहे। म्हणजे आदिवासी समाजाच्या किंवा आदिवासी समाजातील मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळते काय सरकार? आमचा पेशन्स पाहू नये, आमची सहनशीलता या सरकारने पाहू नये, हे मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो। खरं तर आता शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे, 2 दिवसात GR मागितलेला आहे विद्यार्थ्यांनी, मागण्या आमच्या सकारात्मक चर्चा झाली असं विद्यार्थी सांगतात। काय वाटते, सरकार 2 दिवसात निर्णय घेईल? सरकार काय वाटतं असं मी म्हणणार, सरकारला हे करावंच लागेल। आम्ही 2 दिवसाची वाट बघूया, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरणार या विषयावर। शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटला की आम्ही 25 आमदार एकत्र येऊन एक मोठा लढा करू, सरकारवर दबाव आणू, आंदोलन करून या विद्यार्थ्यांना हे करू, पण तुमची 25 आमदारांशी काही चर्चा झाली का? अजून झालेली नाही आहे, परंतु करू। त्यातले जे संपर्क काय झाला? काही आमदारांशी संपर्क झाला? काही आमदारांशी म्हणजे माझ्या जिल्ह्यातले जे आहेत तेवढ्यापुरती माझा संपर्क आहे। अजून महाराष्ट्रात 10 ते 12 दिवस विद्यार्थी म्हणत होते की एक बी आमदार मला आदिवासी समाजाचा भेटायला। हे बघा, अजून चर्चा किती आमदारांशी? चर्चा मी आमदारांशी करतो, परंतु हे 2 दिवस वाट पाहतो आम्ही, आज आणि उद्या। 25 आमदार एकत्र जेव्हा करूया, जे आले ते आले, जे येतील ते येतील, नाहीतर आम्ही 25 येतील खात्री आहे? 25 येतील असं मी खात्रीने सांगू शकणार नाही। काही सत्तेमध्ये आहेत, सरकारने जर त्यांच्यावर दबाव दिला तर येऊ शकणार नाही, हेही मला कल्पना आहे, परंतु आम्ही जे आहोत ते उतरू आम्ही। नक्कीच हे जे आमदार आहेत विनोद निकोले, खरं तर आज ज्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत या मागण्यांसाठी खरं तर 15वा दिवस उपोषणाचा आहे आणि जी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे। एकंदरीत सरकारच्या शिष्टमंडळाने काल जे आदिवासी मंत्री आहेत अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी 5.5 तास चर्चा केलेली आहे। त्यांच्या मागण्यांसंदर्भात
जे चर्चा आहे ही सकारात्मक झालेली आहे असे शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. मात्र विद्यार्थी आहेत तो 2 दिवसात आम्हाला जार आमच्या हातात द्यावा तरच आम्ही उपोषण मागे घेऊ असं विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आहे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मात्र 2 दिवसात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही राज्यातील जे 25 आदिवासी आमदार आहेत ते आम्ही एकत्र येऊन खरं तर मोठा मोर्चा काढणार आणि ह्या आमच्या मागण्या ज्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारकडून पूर्णच करून घेणार असा विश्वास आहे तो ठाण्याचे आमदार आहेत ते अशोक निकोले यांनी व्यक्त केलेला पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.